नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर तुमचा आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करत आहे. मित्रहो, पाठीमागच्या काही लेक्चरपासून आपण सार्वजनिक सेवा या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक सेवेच्या बाबतीमध्ये असणारा ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण हा मुद्दा संपवला. प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणाचे असणारे टप्पे हे की नाही, सेवा अंतर्गत प्रशिक्षण, सेवा मध्य प्रशिक्षण, त्या अनुषंगाने आपण सगळा प्रशिक्षणाचा मुद्दा संपवला. आता आपल्याला ह्या सार्वजनिक सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अभ्यासायच्यात. मग त्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था राष्ट्रीय पातळीवर संस्था असतील किंवा राज्य पातळीवर संस्था असतील, या संस्थांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षण देणाऱ्या 3 संस्था आपल्याला अभ्यासायच्यात. लबासना असेल एक नाही, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद असेल, आणि त्यानंतर भारतीय लोक प्रशासन संस्था जी नवी दिल्लीला आहे एक नाही, जिची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली होती. अशा 3 संस्था आपल्याला राष्ट्रीय पातळीवर अभ्यासायच्या आहेत. आणि राज्य पातळीवर असणारी आपली यशदा हिचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. मग यशदाच्या बाबतीत काय मुद्दे असतील वगैरे. आजपर्यंत मित्र हो, लबासना आणि सरदार वल्लभभाई पटेल पोलीस राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद हिच्यावरती जास्त प्रश्न आलेले आहेत. आणि त्यानंतर मग यशदावरती प्रश्न आलेले आहेत. भारतीय लोक प्रशासन संस्थेवरती तुलनेनं 1 ते 2 प्रश्न आहेत. मग चारीच्या चारी संस्था आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने बघूयात. ओके, चला आपण मग पहिली आपली संस्था की जी बघायची आपल्याला ती महत्त्वपूर्ण आहे. ओके, तर ते आपले लबासना. ओके, सगळे बेसिक मुद्दे आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेच होते. आज आपल्याला ह्या ट्रेनिंग देणाऱ्या संस्थांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामधली पहिली संस्था आहे आपली लबासना. ओके, आता बघा, लबासना या संस्थेचा उल्लेख पाठीमागच्या लेक्चरला पण आला होता. येत्या लेक्चरमध्ये म्हणजे ट्रेनिंग देणारा किंवा ट्रेनिंगची गरज, मग स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कशा पद्धतीने ट्रेनिंगचा प्रोग्राम होता, स्वातंत्र्यानंतर कशा पद्धतीने ट्रेनिंगचा प्रोग्राम होता. अगदी आपण फोर्ट विल्यम पासून हे की नाही ते सगळं पण बघितलं होतं की वेलेस्लीने कशा पद्धतीने फोर्ट विल्यमची स्थापना केली. त्याला काउंटर म्हणून संचालक मंडळाने ईस्ट इंडिया हे की नाही कॉलेज जे ह्याला आहे हेल्बरीला आहे हे की नाही लंडनमध्ये, ते कशा पद्धतीने स्थापन केलं. म्हणजे हे स्वातंत्र्या अगोदरच्या ट्रेनिंगचे टप्पे होते. ज्या वेळेस स्वातंत्र्यानंतर ICS चं रूपांतर तुम्ही IS मध्ये केलं, त्यानंतर मग तुम्ही हे IS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मग तुम्ही 2 कॉलेज स्थापन केली होती, दिल्ली, शिमला हे की नाही. तेच पुढे जाऊन मग कशा पद्धतीने यशदा लबासनाकडे त्याचा प्रवास होता. ही पाठीमागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे काय सांगण्याचा मला एवढाच उद्देश आहे की लबासनाचा स्थापनेचा इतिहास, स्थापनेचा क्रम मी ऑलरेडी पाठीमागच्या लेक्चरला डिस्कस केला होता, अगदी व्यवस्थित पद्धतीने डिस्कस केला होता. तर त्याच्या काही धागेदोरे आपल्याला इथेही अभ्यासायचे आहेत. ओके, पण जेवढं मी पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं ते या लेक्चरला तेवढं रिपिटेशन होणार नाही. पण आता सध्या आपल्याला लबासनाचा इतिहास समजून घेत असताना जेवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेवढ्या गोष्टीची परत इथं पुनरावृत्ती केली जाईल. आता बघा, लबासनाच्या बाबतीमध्ये असणारे हे पायाभूत माहिती आपण लक्षात घेऊयात. पायाभूत माहिती. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट लेक्चर चालू करण्याच्या अगोदर सांगतो. या लेक्चरमध्ये जे काही चारीच्या चारी संस्था घेणार आहे, चारीच्या चारी संस्थांवरती आजपर्यंत जेवढ्या काही प्रश्न आलेत तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी सगळी माहिती केलेली आहे, माहिती याच्यावरती इन्क्लूड केलेली आहे. पण भविष्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने प्रश्न येतील याच्या सुद्धा अनुषंगाने आपण आपल्याला आजचं लेक्चर डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामुळं आजपर्यंत आलेले सगळे प्रश्न आपल्या लेक्चरमधून कव्हर होतील. तसेच भविष्यात येऊ शकणारे संभाव्य प्रश्न सुद्धा आजच्या लेक्चरमधून कव्हर होतील. त्याच्यामुळं मी घेणारी किंवा मी बोललेली प्रत्येक बीट्स महत्त्वाची असेल, प्रत्येक बीट्सकडे लक्ष द्यायचं आहे. किंवा मी ज्या एक्स्ट्रा गोष्टी सांगेल त्या एक्स्ट्रा गोष्टी रोजच्या रोज आपल्या नोट्समध्ये अपडेशन करायच्या आहेत. ओके, आता बघा, लबासनाबद्दल एवढी पायाभूत माहिती तुम्हाला गरजेची आहे. लबासना स्थापना कधी आहे? 1 सप्टेंबर 1959. ठिकाण कुठं आहे तिचं? मसुरी, उत्तराखंड. संचालक कोण आहेत? सध्याचे संचालक आणि पहिले संचालक. पहिले संचालक कोण? LK झा. सध्याचे संचालक कोण? डॉक्टर संजू चोप्रा. संस्थेचं संचालन कोणामार्फत होतं? भारत सरकारच्या माध्यमातून. आता बघा, इथं आयोगाने तुम्हाला शफल प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी लबासनाचं पालक मिनिस्ट्री म्हणजे लबासना कोणाच्या नियंत्रणाखाली काम करते? आता बघा, ज्यावेळेस लबासनाची स्थापना 1959 ला झाली, 1959 ते 1985 हा एक लबासनाच्या नियंत्रणाचा कालखंड आहे. आणि 1985
ते आजपर्यंत हे 2 टप्पे महत्त्वाचे आहेत. म्हणजे 1959 ते 1985 या कालावधीमध्ये किंवा या कालावधीमध्ये भारताची गृह मिनिस्ट्री आहे की नाही, गृह मंत्रालय हे लबासनाचं पालक मंत्रालय म्हणून काम करत होतं, किंवा स्थापनेपासून ते 1985 पर्यंत लबासना ही गृह मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काम करत होते. आणि 1985 पासून लबासना कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. ओके, म्हणजे स्थापनेपासून ते 1985 पर्यंत लबासनावरती वेगळ्या संस्थेचा किंवा वेगळ्या मिनिस्ट्रीचा कंट्रोल होता, आणि 1985 पासून ते आज तागायत लबासनावरती वेगळ्या संस्थेचा कंट्रोल आहे. कुठून कुठपर्यंत कोणत्या संस्थेचा कंट्रोल होता याच्यावरती तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आयोगाने प्रश्न विचारला की स्थापनेपासून 1985 पर्यंत लबासनावरती कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मिनिस्ट्रीचा कंट्रोल होता, आणि 1985 पासून ती गृह मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काम करते. शफल केलेला आहे, अशा पद्धतीने आयोगाने शफल केलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ओके, आता बघा, संस्थेकडून दिली जाणारी पदवी, लबासना काही पदवी देते का? नाही. पण अशा पद्धतीने प्रशासकीय अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये लबासना ही जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीला अटॅच आहे. ओके, म्हणजेच काय, ज्यावेळेस लबासनाच्या माध्यमातून IAS अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग पूर्ण होतं त्यावेळेस IAS अधिकाऱ्यांना जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या मार्फत MA इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा MA लोक प्रशासन ही पदवी दिली जाते. कुणाकडून दिली जाते? जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीकडून. इथं सुद्धा वेगळी संस्था टाकून तुम्हाला वाक्य चुकवलं जाईल. एवढी लबासनाच्या बाबतीमध्ये पायाभूत माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. या माहितीच्या बाहेर शक्यतो प्रश्न जात नाही. आता आपल्याला पुढे बघायचं आहे लबासनाच्या स्थापनेचा इतिहास. हा ऍक्च्युली मी पाठीमागच्या लेक्चरला तुम्हाला याच्यावरती सविस्तर बोललेलोच आहे, पण त्यातल्या काही गोष्टी इथं आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. लबासनाचा इतिहास नेमका कशा पद्धतीने आहे किंवा लबासनाच्या स्थापनेचा कशा पद्धतीने क्रम आहे, तर त्याच्यावरती सुद्धा आयोगाने आपल्याला पाठीमाग प्रश्न विचारलेले आहेत. ओके, बघा मग. ओके, पुढे बघा, लबासनाच्या स्थापनेचा इतिहास बघा किंवा घटनाक्रम बघा. आता बघा, लबासना ही संस्था मसुरी येथे स्थापन होण्यापूर्वी, है की नाही, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी ICS अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण कुठं दिलं जायचं रे? ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, लंडन, डब्लिन, हे की नाही, ही इंग्लंडमधील विद्यापीठ आहेत. इथं ICS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जायचं. म्हणजे नंतर ही जबाबदारी आहे की नाही लबासनाकडे आली, तो भाग वेगळा. पण लबासनाची मसुरी इथं स्थापना होण्याच्या अगोदर ICS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कुठं दिलं जायचं रे? इंग्लंडमध्ये. इंग्लंडमधल्या कुठल्या युनिव्हर्सिटीजमध्ये? ऑक्सफर्ड असेल, केम्ब्रिज असेल, लंडन असेल, डब्लिन असेल, इथं ICS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जायचं. मग दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये भारतामधून इंग्लंडला नेऊन अशा पद्धतीनं ICS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणं जिकिरीचं व्हायला लागलं किंवा अडचणी यायला लागल्या. म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये ह्या ICS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तात्पुरती सोय भारतामध्ये करण्यात आली. मग भारतामध्ये कुठं करण्यात आली? उत्तराखंड येथे. कळलं? दुसऱ्या महायुद्धामुळं ICS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सोय भारतामध्ये करण्यात आली. भारतामध्ये कुठे करण्यात आले रे? डेहराडूनला. ओके, म्हणजे डेहराडून कुठं आहे? उत्तराखंड राज्यामध्ये आहे. आता बघा, मग 1947ला देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस होत्या किंवा इंडियन पोलीस सर्व्हिस होत्या, त्यांचं तुम्ही काय केलं रे? नामकरण केलं. इंडियन सिव्हिल सर्व्हिसचं तुम्ही काय नामकरण केलं? इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. इंडियन पोलीस सर्व्हिसचं काय केलं रे तुम्ही? हे की नाही, भारतीय पोलीस सेवा. अशा पद्धतीने तुम्ही नामकरण केलं. आणि 1947ला ह्याच 2 अखिल भारतीय सेवा होत्या. नंतर 66ला तुम्ही 1 सेवा निर्माण केली. 63ला 3 सेवांचा ठराव होता, परंतु 66ला तुम्ही एकच सेवा निर्माण केली. तो भाग वेगळा, आपण पाठीमागच्या लेक्चरला ते डिटेल्समध्ये बघितलेला आहे. पण ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस म्हणजे 1947ला ICSचं नामकरण काय झालं रे? IS. ओके, म्हणजे ICS ह्या IS मध्ये कन्वर्ट झाल्या आणि IS अधिकाऱ्यांना स्वातंत्र्यानंतर ट्रेनिंग देण्याची सोय भारत सरकारनं दिल्ली येथे
मेटकाफ हाऊस येथे करण्यात आली, म्हणजे दिल्लीमध्ये असणारं मेटकाफ हाऊस, तिथं ह्या IAS अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी भारत सरकारनं एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेचं नाव आहे IAS ट्रेनिंग स्कूल. कुठं आहे ही संस्था? दिल्लीतल्या कोणत्या ठिकाणी आहे? मेटकाफ हाऊस येथे. कधी स्थापना आहे तिची? 1947ला. पुढे बघा 1957ला हे काय सिमला येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिफ्रेशनर ट्रेनिंग देण्यासाठी IAS स्टाफ कॉलेजची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, 1947ला IAS ट्रेनिंग स्कूल आहे, जी IAS लोक किंवा जे IAS अधिकारी हे नुकतेच IAS सेवेमध्ये आलेले आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांना किती वर्षाचं प्रशिक्षण दिलं जायचं इथं? 1 वर्षाचं ट्रेनिंग, 1 इयरचं ट्रेनिंग त्यांना देण्यासाठी. आणि असे काही IAS अधिकारी आहेत की जे ऑलरेडी सेवेमध्ये आलेले आहेत, ज्यांची काही कालावधी काही सेवा झालेली आहे, अशा ज्येष्ठ ज्येष्ठ अधिकाऱ्यांसाठी ट्रेनिंगची सोय म्हणून वेगळी संस्था स्थापन केली. ती संस्था कुठं केली? सिमला येते. हे ना, त्याला म्हटलं IAS स्टाफ कॉलेज. हे की नाही, स्टाफ हा जुना असतो, कारण नव्याला स्टाफ नाही का. IAS स्टाफ कॉलेजची स्थापना कोणासाठी आहे? ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांसाठी आहे. मग पुढे जाऊन तुम्ही ह्या IAS ट्रेनिंग स्कूल आणि IAS स्टाफ कॉलेज ह्या दोन्ही संस्थांचं तुम्ही काय केलं रे? विलिनीकरण केलं 1 सप्टेंबर 1959ला. काय केलं गेलं की दिल्लीचं जे काय IAS ट्रेनिंग स्कूल आहे आणि हे जे काय सिमल्याचं IAS स्टाफ कॉलेज आहे, ह्या दोन्ही संस्थांचं तुम्ही 1 सप्टेंबर 1959ला विलिनीकरण केलं आणि एक नवीन संस्था स्थापन केली. त्या नवीन संस्थेचं नाव आहे अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. लक्षात येतं? अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. कोणत्या 2 संस्थांचं एकत्रीकरण आहे? दिल्लीचं IAS ट्रेनिंग कॉलेज आणि सिमला हिमाचल प्रदेश इथं स्थापन केलेलं IAS स्टाफ कॉलेज. ह्या 2 संस्थांच्या एकत्रीकरणातून तुम्ही अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनची स्थापना केली. ओके, आता पुढे बघा. ऑक्टोबर 1972 रोजी ह्या अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेला भारताचे माजी पंतप्रधान कोण? लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मरणार्थ काय केलं? ह्या संस्थेला लाल बहादूर शास्त्रींचं नाव देण्यात आलं. आणि या संस्थेचं नाव काय झालं रे? लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनला ऑक्टोबर 1972 रोजी लाल बहादूर शास्त्री यांचं नाव दिल्यामुळं लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असं या संस्थेचं नाव झालं. पुढं जुलै 1973ला लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये नॅशनल हा शब्द जोडण्यात आला. नॅशनल, हे का नाही, नॅशनल हा शब्द जोडण्यात आला. त्याच्यामुळं जुलै 1973ला परत या संस्थेचं नाव बदललं गेलं आणि काय झालं? लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आणि मग अशा पद्धतीने जुलै 1973ला ही जी काय लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ही लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे आजचं शॉर्ट फॉर्म लबासना बनली. कळतंय? म्हणजे लबासनाची स्थापना कधी आहे रे? जुलै 1973ला. म्हणजे तशा पद्धतीने म्हणजे नॅशनल हा शब्द कधी आला लबासनामध्ये? तर जुलै 1973ला. बघा हे सगळे टप्पे महत्त्वाचे आहेत. 1 सप्टेंबर 1959, ऑक्टोबर 1972, जुलै 1973. हे की नाही? आयोगाने तुम्हाला इथंही प्रश्न विचारला की लबासना पुढीलपैकी कोणत्या 2 संस्थेचं एकत्रीकरण आहे? तर ह्या 2 संस्था IAS ट्रेनिंग स्कूल आणि IAS स्टाफ कॉलेज ह्या 2 संस्थेचं एकत्रीकरण आहे. पण लबासनाची स्थापना होण्याच्या अगोदरचे हे सगळे टप्पे मित्रांनो आपल्याला महत्त्वाचे आहेत. इथं आयोगाने प्रत्येक टप्प्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ओके, आणि भविष्यात सुद्धा इथंच प्रश्न बनण्याची शक्यता आहे. बघा कसे प्रश्न बनू शकतात. 1 सप्टेंबर 1959ला कोणत्या 2 संस्थांचं एकत्रीकरण आहे? दिल्ली आणि शिमला. त्याच्यातून कोणती संस्था आहे? अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. लाल बहादूर शास्त्रींचं नाव कधी देण्यात आलं? ऑक्टोबर 1972ला. मग लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कधी बनलं? 1972ला. आणि याला परत नॅशनल हा शब्द कधी जोडला? जुलै 1973ला. मग काय झालं? लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आयोगाने तुम्हाला त्याच्यामध्ये नॅशनल शब्द कधी जोडला?
हाही प्रश्न विचारलाय. लाल बहादूर शास्त्रींचं नाव कधी देण्यात आलं? ऑक्टोबर 1972ला. तेही प्रश्न विचारलाय. कोणत्या दोन संस्थांचा आणि कधी कोणत्या दोन संस्थांचं एकत्रीकरण लबासना आली असा प्रश्न विचारलाय. पण कधी एकत्रीकरण केलं हा प्रश्नाने विचारलाय. 1 सप्टेंबर 1959ला. अशा पद्धतीने मित्र हो तुम्हाला लबासनाच्या स्थापनेचा घटनाक्रम लक्षात ठेवायचा आहे. असाच प्रश्न विचारला जाईल आणि किंवा भविष्यात सुद्धा विचारला जाणारा प्रश्न याच्याच अनुषंगाने बनेल, हे पण लक्षात ठेवा. ओके, आता पुढे बघा. ओके, म्हणजे आतापर्यंत लबासना हे की नाही कशा पद्धतीने लबासना स्थापना वगैरे आहे असं बघितलं. ओके, आता बघा लबासनाचा संपूर्ण कॅम्पस किती आहे रे? 189 एकरचा आहे. लबासनाचा संपूर्ण कॅम्पस किती आहे? 189 एकरचा कॅम्पस आहे. हा प्रश्न आजपर्यंत नाही विचारला. लबासना ही संस्था ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस ती कोणत्या ठिकाणी स्थापन झाली असा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, ते कोणत्या ठिकाणी स्थापन झाले? चारवेल इस्टेट हे हॉटेल आहे, हे की नाही, हे हॉटेल आहे. 1854ला हे हॉटेल बांधलं गेलं होतं, चारवेल इस्टेट. आणि या हॉटेलच्या इमारतीमध्ये तिची काय झाली रे? स्थापना झाली. म्हणजे लबासना ही संस्था 1854 साली बांधलेल्या चारवेल इस्टेट या हॉटेलच्या इमारतीमध्ये बांधली किंवा सुरू करण्यात आलेली आहे. इथं या आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बघा परत लबासनाने 2007ला वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सेवामध्ये प्रशिक्षण मिड सर्व्हिस ट्रेनिंगची सुरुवात केलेली. मिड सर्व्हिस ट्रेनिंग कुणासाठी आहे? हे की नाही अधिकाऱ्यांसाठी आहे. ते 2007ला आलं का रे? नाही. मिड सर्व्हिस ट्रेनिंग हे 1986ला आलं होतं. त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला पुढे माहिती सांगणारच आहे. किंवा या मिड सर्व्हिस ट्रेनिंग प्रोग्राम काय असतो, त्याचा उद्देश काय असतो हे मी पाठीमागच्या लेक्चरलाही बोललो होतो. पण याच्याविषयी आता मी थोडं अजून इथं बोलणार आहे. लक्षामध्ये 2007ला आयोगाने प्रश्न विचारलाय कधी आला मिड ट्रेनिंग प्रोग्राम? 2007ला. पण त्याच्या अगोदर मूळ तो प्रोग्राम 1986चा आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला पुढे डिस्कस करायचे आहे. म्हणजे लबासनानं 2007ला वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हे की नाही मिड सर्व्हिस ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला. 1969ला पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार हे की नाही IAS अधिकाऱ्यांसाठी सँडविच ट्रेनिंग किंवा सँडविच प्रशिक्षणाची व्यवस्था लागू केली. आता सँडविच प्रशिक्षण काय आहे ते आपण पाठीमागे बघितलं. IPS अधिकाऱ्यांसाठी गोरे समितीच्या शिफारशीनुसार आपण ते पुढे बघणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी बघत असताना आपण तेही बघणार आहोत परत एकदा. पण ह्या गोष्टी सँडविच पॅटर्न जो फक्त IAS आणि IPS या दोघांनाच लागू आहे. मग IAS ला कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार आला आणि IPS ला कोणाच्या शिफारशीनुसार आला याच्या संदर्भामध्ये आपण किंवा कधी शिफारस केली, कधी लागू झाली याच्या संदर्भामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला सविस्तर बघितलेलं आहे. मग IAS अधिकाऱ्यांसाठी जो असणारा हा सँडविच पॅटर्न आहे तर तो सँडविच पॅटर्न 1969ला पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार काय केला रे? लागू केला. हा सँडविच पॅटर्न काय आहे रे? सँडविच पॅटर्न असं सांगतो की जे काही केंद्रीय सेवा असतील, अखिल भारतीय सेवा असतील, हे की नाही, ह्या सगळ्यांसाठी जे काही प्रशिक्षणाचे आहे तर 3 पायऱ्या आहेत. तर त्यातली पहिली पायरी आहे पायाभूत प्रशिक्षण, हे की नाही रे, व्यावसायिक प्रशिक्षण. आणि ज्या सेवेला गरज आहे तर तिला काय दिलं जातं रे? त्या जिल्ह्यामध्ये काय केलं जातं रे? प्रशिक्षण दिलं जातं. त्याला म्हटलं जातं डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट. ओके, मग अशा पद्धतीने हे 3 पायऱ्यामध्ये हे की नाही ह्यांना ट्रेनिंग दिलं जातं. पण पहिला प्रशासकीय सुधारणा आयोगाने IAS अधिकाऱ्यांना काय सांगितलं की हे व्यावसायिक प्रशिक्षण आहे ना तर हे 2 भागामध्ये डिव्हाइड करा, भाग 1 आणि भाग 2. मग ज्या वेळेस भाग 1 कंप्लीट होतो त्यावेळेस जेव्हा पुढे जाऊन भाग 2 ची सुरुवात होते त्याच्या अगोदर म्हणजे भाग 2च्या प्रशिक्षणाच्या अगोदर त्या IAS अधिकाऱ्याला संबंधित जिल्ह्यामध्ये ट्रेनिंगला पाठवा. त्याला म्हणलं डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट. म्हणजे व्यावसायिक प्रशिक्षण हे 2 भागामध्ये डिव्हाइड केलं आणि 2 भागामध्ये 1 वर्षाचं अंतर ठेवलं आणि ते 1 वर्षाच्या कालावधीमध्ये संबंधित IAS अधिकाऱ्याला काय केलं जातं रे? त्याला जे केडर मिळालं आहे आणि त्या केडरमधल्या त्याला त्या जिल्ह्यामध्ये पाठवलं जातं. म्हणजे त्या केडरमध्ये किंवा त्या राज्यामधल्या संबंधित जिल्ह्यामध्ये. आता समजा महाराष्ट्रामध्ये एखादा IAS अधिकारी आला तर त्याला महाराष्ट्र केडर मिळाला असं आपण म्हणतो. महाराष्ट्रामधला त्याला कोणता जिल्हा मिळेल हे मुख्यमंत्री ठरवतात का? नाही, हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव ठरवतील की संबंधित परीक्षाविधीन IAS अधिकाऱ्याला कोणता जिल्हा मिळेल. म्हणजेच काय
की त्याला व्यावसायिक प्रशिक्षणाचा पहिला टप्पा ज्यावेळेस लबासनामध्ये पूर्ण होतो त्यावेळेस दुसरा टप्पा सुरू होण्याच्या अगोदर त्याला 1 वर्षाचं काय करावं लागतं रे, जिल्हा प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं किंवा डिस्ट्रिक्ट अटॅचमेंटचं प्रशिक्षण काय करावं लागतं रे, पूर्ण करावं लागतं. आणि ज्यावेळेस त्याचं 1 वर्षाचं हे प्रशिक्षण पूर्ण होतं त्यावेळेस तो परत संबंधित संस्थेमध्ये, जर तो IAS असेल तर लबासनामध्ये जाईल, तो IPS असेल तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबादमध्ये जाईल. म्हणजे संबंधित सेवेचा अधिकारी त्याच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये परत जातो. परत कशासाठी जातो, व्यावसायिक प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जातो. म्हणजे जेव्हा त्याला व्यावसायिक प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण होतो त्यावेळेस तो परीक्षाविधीन अधिकारी किंवा तो ट्रेनी अधिकारी हा काय बनतो रे, खरा अधिकारी किंवा अधिकारी बनतो. म्हणजेच खऱ्या पद्धतीने तिथून त्याला परत केडर त्याला जे मिळालेलं आहे, केडर नाही आता 2017 पासून तुम्ही झोन सिस्टीम आणली, तर ज्या झोनमधलं त्याला राज्य मिळालेलं आहे त्या राज्यामधल्या तो काय जातो रे, केडरमध्ये परत त्याला नियुक्ती दिली जाते. म्हणजे अशा पद्धतीने मी ही शॉर्टमध्ये सांगितलं. पण ह्या तिन्ही पायऱ्याविषयी मी अख्खं 1 ते 1.5 तासाचं लेक्चर पाठीमागे 1 तासाचं जवळपास लेक्चर असेल, ते अख्खं लेक्चर मी ह्याच्यावरती स्पेंड केलेलं आहे. मग अशा पद्धतीने सँडविच प्रकारचा पॅटर्न हा IAS आणि IPS ह्या दोघांसाठी लागू करण्यात आला. IAS साठी हा पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार 1969ला लागू करण्यात आला. तर पुढे जाऊन तो गोरे समितीच्या शिफारशीनुसार IPS अधिकाऱ्यांसाठी लागू कशा पद्धतीने केला तो आपण पुढे बघणार आहोत. हे 2 प्रकारचे पॅटर्न आहेत, हे की नाही, सँडविच प्रशिक्षण. आता आपल्याला पुढे मिड सर्व्हिस ट्रेनिंग प्रोग्राम काय आहे वगैरे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. ओके, आता पुढे बघा अजून लबासनाबद्दल तुम्हाला काय माहिती सांगता येते. आता लबासनाचे कार्य बघा. लबासनाचे कार्य काय, लबासना कार्य करते, सार्वजनिक धोरण आणि लोकप्रशासनावर संशोधन करणं, सार्वजनिक धोरण आणि लोकप्रशासनावर संशोधन करणं, प्रशिक्षण देणं हे लबासनाचं काय आहे रे, कार्य आहे. ओके, दुसरं अखिल भारतीय सेवा, मग त्याच्यामध्ये IAS येतील, IPS येतील, आहे की नाही, हे 3 अखिल भारतीय सेवा आहेत. केंद्रीय सेवेतील वर्ग 1, आता केंद्रीय सेवेमध्ये वर्ग 1 आहे, वर्ग 2 आहे, म्हणजे गट वर्ग गट गट ब, आहे की नाही, गट क गट ड, वर्ग आणि वर्ग ब ह्यामधल्या सेवा जवळपास सारख्याच आहेत आणि हे राजपत्रित अधिकारी असतात. वर्ग ब आणि वर्ग ड मधले अधिकारी हे अराजपत्रित अधिकारी असतात, है की नाही. SSC वगैरे कशा पद्धतीने त्यांची भरती करते, संबंधित मंत्रालयाचा कशा पद्धतीने रोल असतो, मी पाठीमागच्या लेक्चरला सविस्तर पद्धतीने बोललेलो आहेच आहे. पण बघा हे अखिल भारतीय सेवा आहेत आणि हे केंद्रीय सेवा आहेत. ह्या अधिकारी यांच्यासाठी काय रे, प्रशिक्षण देणं. हे कुठलं प्रशिक्षण असतं रे, पायाभूत प्रशिक्षण असतं. पायाभूत प्रशिक्षण हे किती महिन्याचं असतं रे, हे 4 महिन्याचं. फाउंडेशन ट्रेनिंग, है की नाही, जे फाउंडेशन ट्रेनिंग आहे ह्या सगळ्यांना, अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवेतील अधिकारी वगैरे असतील, ह्या सगळ्यांना एकत्रित पद्धतीने फाउंडेशन ट्रेनिंग देण्याचं काम कोण करते रे, लबासना करते. म्हणजे ज्या वेळेस ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचं लबासनामध्ये 4 महिन्याचं फाउंडेशन ट्रेनिंग कंप्लीट होतं त्यावेळेस 4 महिन्यानंतर IAS अधिकारी सोडून बाकी जे काही इतर अखिल भारतीय सेवा आहेत, IPS, IFS किंवा केंद्रीय सेवेतील वर्ग अ चे अधिकारी त्यांच्या संबंधित प्रशिक्षण संस्थेकडे पुढच्या टप्प्याला म्हणजे व्यावसायिक प्रशिक्षणाला जात असतात. पण त्याच्या अगोदरचा जो काही फाउंडेशन ट्रेनिंगचा टप्पा आहे की ज्याचा उद्देश असतो की संबंधित अधिकाऱ्याला जास्तीत जास्त ज्ञान देणं किंवा जास्तीत जास्त ज्ञान केंद्रित ट्रेनिंग देणं, की ज्या प्रशिक्षणाचा उद्देश असतो ते फाउंडेशन ट्रेनिंग देण्याचं काम कोण करते रे, ही लबासना करत असते. ओके, हा दुसरा मुद्दा पण आय थिंक तुमच्या लक्षात आला असेल. तिसरा बघा, ज्या पद्धतीने लबासना भारताच्या अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते त्याच पद्धतीने लबासना भूतान देशाच्या रॉयल भूतान सर्व्हिस मधल्या अधिकाऱ्यांना सुद्धा पायाभूत आणि व्यावसायिक ट्रेनिंग देण्याचं काम आपली लबासना करत आहे. ओके, तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारला जाईल की लबासना पुढीलपैकी कोणत्या देशाच्या, हे की नाही, सर्व्हिस मधील किंवा अधिकाऱ्यांना व्यावसायिक आणि पायाभूत प्रशिक्षण देण्याचं काम करते, तर भूतानच्या रॉयल भूतान सर्व्हिस म्हणजे RBS ला. हे लक्षात ठेवा. ओके, अजून पुढे काय सांगितलं की जे राज्यसेवेतून पदोन्नती मिळून जे लोक IAS मध्ये जातात तर त्या लोकांना सुद्धा ट्रेनिंग देण्याचं काम, त्याला म्हणलं जातं IT ट्रेनिंग, इंडक्शन ट्रेनिंग देण्याचं काम जे 6 आठवड्यांचं असतं ते सुद्धा काम लबासना करत असते. म्हणजे मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की अखिल भारतीय सेवेमध्ये किंवा अखिल भारतीय सेवेमध्ये IAS मध्ये राज्याच्या केडरमधून सुद्धा काही लोक जातात. आता राज्य केडरमधून 1/3 लोक, 33% लोक हे प्रमोशन वरती जात असतात
मग अशा लोकांसाठी किंवा अशा अधिकाऱ्यांसाठी IT ट्रेनिंग, इंडक्शन ट्रेनिंग की ज्याचा कालावधी 6 आठवडे असतो, तो आयोजित करण्याचं काम सुद्धा कोण करते रे? लबासना करत असते. हे पण लक्षात ठेवा. मग पुढे बघू आपण इंडक्शन ट्रेनिंग काय आहे, सेवामध्ये ट्रेनिंग काय आहे, तर ते आपण पुढे बघूयात. ओके. वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मिड सर्व्हिस ट्रेनिंग, मग आपण पुढे बघूयात. मग मिड सर्व्हिस ट्रेनिंग काय आहे, इंडक्शन ट्रेनिंग काय आहे, आपण हे पुढे लगेच बघूयात. ओके. आय थिंक तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लबासनाची कार्य लक्षात आलेली असतील, व्यवस्थित पद्धतीने लक्षात आलेले असतील. हे बघा, जास्तीत जास्त मित्र हो फॅक्ट्स आहेत जास्तीत जास्त, परंतु ह्या फॅक्ट्स कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या? जेव्हा तुम्ही वारंवार आपले लेक्चर बघताय आणि मी दिलेला नोट्स अपडेट करताय, तर मित्र आणि आयोगाचे प्रश्न पण आपण लगेच घेतोय. याच्यातच आयोगाचे प्रश्न आपण आपल्या लेक्चरमध्ये घेतोच आहे. परत आपण समोर प्रॅक्टिस प्रश्न तुम्हाला देणारच आहोत. अशा पद्धतीने मित्र सारखं वारंवार रिव्हिजन करा आणि एक्झाम ओरिएंटेड डाटा मी तुमच्यासमोर आणून देतोच आहे, एक्सप्लेन करून देतोच आहे. जिथं कन्सेप्ट आहेत तर तिथं कन्सेप्ट घेतोय. अशा पद्धतीने अख्खी बॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. आता पुढे बघा, मिड सर्व्हिस ट्रेनिंग प्रोग्राम काय आहे आणि IT ट्रेनिंग प्रोग्राम काय आहे. मी पाठीमागच्या लेक्चरला बोललो होतो, पण इथंही आपण बोलूया थोडं. ओके. म्हणजे तेवढंच तुमचं सुद्धा काय होईल रे? रिव्हिजन होईल. बघा आता, सेवामध्ये मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम. मिड करिअर नावातच आहे बघा. मिड म्हणजे काय रे? मध्ये, हे की नाही? मिड 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 करिअर म्हणजे करिअरच्या मध्यावरती, आहे की नाही? नावातच आहे बघा, मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम. ओके. मिड करिअर म्हणजे करिअरच्या मध्यभागी, किंवा तुम्ही असं काहीतरी सेवेमध्ये आलेला आहे आणि तुमची विशिष्ट सेवा झालेली आहे आणि विशिष्ट सेवा झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगची सोय केली जाते, त्याला काय म्हटलंय? मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम, हे की नाही? म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही सर्व्हिसमध्ये येता त्यावेळीची सर्व्हिसमधली असणारी आव्हानं वेगळी असतात आणि जेव्हा तुमचा सेवेमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये काही काळ व्यतीत होतो त्यावेळेस असणारी आव्हानं वेगळी आहेत. म्हणजे काय, जर तुम्ही पहिली 4-5 वर्ष ज्यावेळेस सिस्टीममध्ये जाता त्यावेळेस तुमच्यासमोर असणारे चॅलेंज वेगळे आहेत. परत 10-15 वर्ष तुमची परत सेवा होती त्यावेळेची चॅलेंज वेगळे आहेत. परत तुमची 17-18 वर्ष, 27-28 वर्ष ज्यावेळेस सेवा होती, म्हणजे सेवेच्या प्रत्येक टप्प्यावरती आव्हानं बदलत जातात, संधी बदलत जाते, चॅलेंजेस वेगवेगळे आहेत. मग याला त्या संधी अधिकाऱ्यांना अडॉप्ट करून उत्तम प्रशासन देणं म्हणजेच काय, किंवा या वेगवेगळ्या टप्प्यावर जे बदललेलं समस्या आहेत किंवा बदललेलं कामाचं स्वरूप आहे, म्हणजेच ह्या बदललेल्या कामाच्या स्वरूपानुसार निर्माण झालेल्या प्रशिक्षणाची गरज पूर्ण करण्याचं काम लबासना मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून करत असते. हे महत्त्वाचं आहे. ओके. मग तुम्हाला आत्ता लक्षात आलं असेल की हे मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम नेमकं आहे तरी काय, त्याची तुम्हाला थोडक्यात थीम लक्षात आली असेल. मग मला सांगा मित्र हो, तुम्हाला आयोगाने आता पाठीमागे प्रश्न विचारलेला आहे की IAS अधिकाऱ्यांसाठी ही मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम कधी चालू झालं, तर ते 2007 ला चालू झालं. ओके. 2007 पासून चालू झालं. पण लक्षात घ्या मित्रांनो, जरी हे 2007 ला चालू झालं असेल तरी हे नवीन होतं. याच्या अगोदर सुद्धा मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामची सुरुवात केली गेली होती, ती 1986 ला. 1986 ला IAS अधिकाऱ्यांसाठी मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम चालू केला गेला होता. हे मी पाठीमागेही बोललेलो आहे. IAS अधिकाऱ्यांसाठी मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम 1986 ला चालू केला होता. नंतरच्या कालावधीमध्ये ह्या प्रोग्रामचं मूल्यमापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचं नाव आहे युगंधर समिती. 2003 ची युगंधर समिती. हे पण लक्षात घ्या, युगंधर समिती. युगंधर समिती, ठीक नाही? बरोबर आहे. युगंधर समिती कधी स्थापन करण्यात आली होती? 2003 ला. त्यानंतर पुढे जाऊन 2005 ला दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगानं, म्हणजे दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग 2005 आहे, त्याचा अध्यक्ष वीरप्पा मोईली आहेत. मग पुढे जाऊन 2005 ला सेकंड ARC म्हणजे दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने शिफारस केली की ज्या पद्धतीने 1986 ला IAS अधिकाऱ्यांसाठी मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम होतं, त्याच पद्धतीने परत एकदा IAS अधिकाऱ्यांसाठी अशा पद्धतीचं मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करावं, अशा पद्धतीची शिफारस 2005 ला सेकंड ARCनं, की ज्याचा अध्यक्ष वीरप्पा मोईली होते, त्यांनी केली. ओके. आणि ह्यांच्या शिफारशीच्या आधारावरती 2007 पासून पुन्हा एकदा नव्याने IAS अधिकाऱ्यांसाठी
मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामची काय करण्यात आली रे, सुरुवात करण्यात आलेली आहे मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामची. ओके, मग ज्यावेळेस 2007 पासून पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांसाठी मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करण्यात आला, त्यावेळेस तो लबासनाच्या अंतर्गत नव्हता. 2007 ते 2010 या कालावधीमध्ये हा जो काही मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम आहे तर तो लबासनाच्या बाहेर आयोजित केला जायचा. मग लबासनाच्या बाहेर हा कार्यक्रम आयोजित करत असताना याला वेगवेगळ्या इतर NGOज, वेगवेगळ्या इतर संस्था याला मदत करत असतात, म्हणजे करत होत्या. म्हणजे 2007 ते 2010 या कालावधीमध्ये हा मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम हा लबासनाच्या बाहेर आयोजित केला गेला. आणि त्यानंतर 2010 पासून सध्याची परिस्थिती 2010 पासून हा मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम लबासनाच्या अंतर्गत दिला जातो. काय केला जातो, लबासनाच्या अंतर्गत दिला जातो. ह्या मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामचं स्वरूप काय असतं, ह्या मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामचं स्वरूप असतं दरवर्षी एक आठवडा, दरवर्षी एक आठवडा किंवा संपूर्ण सेवा काळामध्ये 3 स्तरावर, किती स्तरावर, 3 स्तरावर किती आठवडे रे, 4 आठवडे, ठीक नाही. दरवर्षी है की नाही, वर्षातून एक आठवडा किंवा काय रे, वर्षातून एक आठवडा किंवा व असं म्हटलंय, व संपूर्ण सेवा काळामध्ये 3 टप्प्यावरती 4 आठवडे. स्वरूप कसं आहे बघा, वर्षभरामध्ये किती, दरवर्षी एक आठवडा व संपूर्ण सेवा काळामध्ये दरवर्षी तर एक आठवडा ती ट्रेनिंग असेलच, दरवर्षी एक आठवडा. आणि याच्या बरोबरीनं संपूर्ण त्यांच्या सेवा काळामध्ये 3 टप्प्यावरती किंवा 3 वेगवेगळ्या स्तरांवरती 4 आठवडे. मग ते 3 वेगवेगळे स्तर कोणते आहेत, मग फेज 3, फेज 4, फेज 5 अशा पद्धतीने 3 वेगवेगळे स्तर निर्माण करण्यात आलेले आहेत. मग फेज नंबर 3 मध्ये कोण होईल, की ज्यांची सेवा 7 ते 9 वर्ष झालेली आहे असे अधिकारी फेज 3 मध्ये येतील. ज्यांची सेवा 15 ते 16 वर्ष झालेली आहे असे अधिकारी फेज 4 मध्ये येतील. आणि ज्यांची सेवा 26 ते 28 वर्ष झालेली आहे असे अधिकारी काय येतील रे, फेज 4 मध्ये येतील. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या सेवेनुसार वेगवेगळ्या 3 स्तरावरती संपूर्ण सेवा काळामध्ये 4 आठवड्यांचं प्रशिक्षण याच्यामध्ये दिलं जातं, है की नाही. तुमच्या सेवेनुसार आहे बघा. एका 15 ते 16 वर्ष जर एखाद्या अधिकाऱ्याची सेवा झाली तर त्याची प्रमोशन हे सहसचिव पदापर्यंत झालेलं असतं, सहसचिव. मग मला सांगा, जर एखादा व्यक्ती सहसचिव पदापर्यंत जातोय त्याला सुद्धा तुम्ही काय करता रे, त्याच्या सेवामध्ये काळामध्ये किंवा मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम त्याच्यासाठी राबवताय. म्हणजे तिथून पुढं उर्वरित त्याची जी काही सेवा राहिली आहे त्या सेवामध्ये त्याला अजून गुणवत्तापूर्ण ठीक नाही सेवा देता यावी किंवा उर्वरित काळामध्ये अजून त्याला वेगवेगळ्या नवीन समस्या वेगवेगळ्या व्यवस्थित पद्धतीने हाताळण्याची कौशल्य त्याच्यामध्ये यावीत, यासाठी प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही काय करताय रे, ह्या अधिकाऱ्यांना अवगत ठेवताय, अपडेट ठेवताय. कळतंय ह्या अशा पद्धतीची संकल्पना लॉर्ड वेलस्लीने सुद्धा पाठीमागे वापरली होते. हे मी तुम्हाला फोर्ट विल्यमच्या बाबतीमध्ये सांगितलंच होतं की लॉर्ड वेलस्ली काय म्हटलं रे, की हे बघा ना, हे जे काय ICS अधिकारी आहेत हे वयाच्या 18व्या वर्षी इंग्लंडमधून भारतामध्ये येत आहेत. मला सांगा, ह्यांना वयाच्या 18व्या वर्षी भारत काय कळणार आहे, भारताच्या समस्या काय कळणार आहेत. मग ह्यांना ट्रेनिंगची सोय करा. मग त्यानं या उद्देशाने फोर्ट विल्यम येथे ट्रेनिंगची सोय केली होती. मग ह्याला काउंटर म्हणून परत संचालक मंडळाने कशा पद्धतीने ईस्ट इंडिया कॉलेज हेल्बरी येथे किंवा लंडन येथे स्थापन करण्यात आलं ते मी पाठीमागे त्याविषयी सविस्तर बोललेलो आहेच आहे. म्हणजेच काय की वेलस्लीचं मत असं होतं की जर संबंधित अधिकारी हा वेल ट्रेन असेल, त्याला समस्यांची वेगळ्या पद्धतीने जाणीव असेल, वेगवेगळ्या समस्यांना कशा पद्धतीने हँडल करायचं आहे किंवा वेगवेगळ्या टप्प्यांवरती येणाऱ्या समस्यांवरती कशा पद्धतीने मात करायचे याचं जर कौशल्य त्या अधिकाऱ्याकडे असेल तर तो अधिकारी उत्तमोत्तम प्रशासन देईल, तो अधिकारी गुणवत्तापूर्ण प्रशासन देईल. ही संकल्पना फोर्ट विल्यम कॉलेज सुरू करताना लॉर्ड वेलस्लीने वापरली होते. सेम तेच आहे ना रे, हे की नाही, सेम तेच आहे. ओके, म्हणजे त्याचाच वारसा आहे ना रे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय सांगता येते रे, ह्या सेवामध्ये किंवा मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामची रचना सांगता येते. ओके, हे सगळे मुद्दे मित्र हो लक्षात ठेवा. दुसऱ्या प्रशासकीय बघा, मी वाचून दाखवतो आपल्या PPT वरती काय आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या आपल्या नोट्समध्ये अपडेट करायच्या आहेत. बघा, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार ओके
कुणाच्या शिफारशीनुसार हा मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम सुरू झाला होता? दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार, सेकंड ARC. ज्याचे अध्यक्ष कोण होते इथं लिहायचं, वीरप्पा मोईली. वीरप्पा मोईली. ओके. पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग कधीचा आहे, त्याचा अध्यक्ष कोण आहे, त्याच्या शिफारशी काय आहेत घेतला. त्याचे 2 अध्यक्ष होते. पहिल्या टप्प्यातले अध्यक्ष कोण, इकडे मोरारजी देसाई. दुसऱ्या टप्प्यातले अध्यक्ष कोण, त्यानं कशा पद्धतीने सेवाच्या बाबतीमध्ये शिफारशी केलेल्या आहेत. पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग. पाठीमागच्या लेक्चरला घेतलं का नाही, आता तुम्हाला सोपं जात असेल बघा. ओके. हां, ह्या पद्धतीने उच्च पातळीवर संरचनात्मक सेवा अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवातीला कधी स्थापन झाला, सुरुवातीला कधी सुरुवात झाली, 2007 पासून लबासनाच्या बाहेर, परंतु 2010 पासून लबासनाच्या अंतर्गत हे प्रशिक्षण दिलं जातं. पण 2007च्या अगोदरची पार्श्वभूमी मी बोललो कधी, 1986ला. ठीक आहे ना. 1986च्या प्रोग्रामचं मूल्यमापन करण्यासाठी 2003ला एक समिती आहे, युगंधर समिती. आणि त्यानंतर पुढं 2005ला सेकंड ARCच्या शिफारशीनुसार ह्या प्रोग्रामचं डिझायनिंग आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मित्र हो मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामचा अभ्यास करावा लागतो. ओके. याच्याविषयी अजून सविस्तर आपण पाठीमागे चर्चा केलेलीच आहे, परंतु इथं एवढी चर्चा पुरेशी आहे. फक्त इथं तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारत असताना कधीपासून सुरू झालं, 2007 एवढंच वन लाईनरमध्ये किंवा खाली 1 2 3 4 पर्याय, त्याच्यामध्ये 2007 हा पर्याय होता, एवढंच. पण तुम्हाला मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार आला, पहिल्यांदा कधी आला होता, याच्याविषयी तुम्हाला आज तागायत प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत, किंवा त्याचे स्तर कोणते आहेत. इथं प्रश्न विचार असताना हे स्तर आणि जोड्या लावा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा तुम्हाला काही प्रश्न कितीही प्रश्न बनवू शकतात. इथं कळालं, किती त्याचा कालावधी आहे हे की नाही, वर्षभरामध्ये 1 आठवडा, आणि संपूर्ण सेवा काळामध्ये हे की नाही 3 स्तरावरती 4 आठवडे, हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणाची शिफारस आहे, सेकंड ARC. कधी शिफारस आहे, 2005 हे की नाही. त्यानंतर लबासना अंतर्गत कधीपासून दिला जातो, 2010 एक नाही. 2007च्या अगोदर कधी होता, 1986ला. हे सगळे मुद्दे मित्रांनो प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला विचारले जाऊ शकतील. हे सगळं व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता आपण पुढे जाऊयात. अजून बघा इंडक्शन ट्रेनिंग, IT ट्रेनिंग घ्यायचं ना आपल्याला, ते पण घेऊयात आपण. बघा पुढं बघा, हे 6 आठवड्यांचं जे काही इंडक्शन ट्रेनिंग आहे, IT ट्रेनिंग प्रोग्राम आहे, हा कोणासाठी आहे रे, की राज्य नागरी सेवेतून जी लोक IS श्रेणीमध्ये आलेले आहेत किंवा अखिल भारतीय सेवेमध्ये किंवा IS दर्जावर ज्यांची बढती झालेली आहे. ठीक आहे. जर एखादा व्यक्ती लवकर डेप्युटी कलेक्टर झाला तर तो IS ह्या श्रेणीमध्ये किंवा अखिल भारतीय श्रेणीमध्ये त्याचं प्रमोशन होऊ शकतं. पण लवकर तुम्ही झालं पाहिजे हे की नाही, मग तुमचं फास्ट प्रमोशन होऊ शकतं. मग डेप्युटी कलेक्टरचं प्रमोशन काय आहे, परत अखिल भारतीय सेवेमध्येच आहे. म्हणजे मग राज्य नागरी सेवेतून जी लोक किंवा जे अधिकारी IS दर्जावर किंवा IS पदावर बढती मिळालेले आहेत, अशा अधिकाऱ्यांसाठी ज्ञान केंद्रित इंडक्शन ट्रेनिंग 6 आठवड्यांचा राबवणं, हे सुद्धा काम कोण करते रे, लबासना करते. मग ह्या IT ट्रेनिंगचा हे की नाही शॉर्ट फॉर्म मी करतो, IT ट्रेनिंग काय, तर ह्या ट्रेनिंगचा उद्देश काय असतो, की संबंधित अधिकाऱ्याला नवीन व्यवस्थापन कौशल्य शिकवणं किंवा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं, या पद्धतीचं ट्रेनिंग संबंधित राज्य नागरी सेवेतून IS दर्जावर बढती झालेल्या अधिकाऱ्यांना आत्मसात करण्यामध्ये मदत करणं किंवा त्यांना हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन देणं किंवा तशा पद्धतीचं ट्रेनिंग देणं, हे काम सुद्धा कोण करते रे, लबासना करत असते. अशा पद्धतीनं लबासनाच्या बाबतीमध्ये हे 2 महत्त्वाचे प्रोग्राम, हे इंडक्शन ट्रेनिंगचा प्रोग्राम, ठीक आहे ना, इंडक्शन किंवा IT ट्रेनिंग म्हणा किंवा मिड करिअर सर्व्हिस ट्रेनिंग म्हणा, हे 2 ट्रेनिंगचे टप्पे. आणि त्यानंतर पुढे जाऊन आपण बघितलं की अखिल भारतीय सेवेतील अधिकारी किंवा केंद्रीय सेवेतील अधिकारी यांच्यासाठी कुठलं प्रशिक्षण देणार आहे, यांच्यासाठी पायाभूत प्रशिक्षण, ह्या सर्वांसाठी कुठलं प्रशिक्षण, पायाभूत प्रशिक्षण. आणि IS साठी कुठलं प्रशिक्षण रे, पायाभूत प्रशिक्षणाचा पहिला टप्पा या लोकांबरोबरच पूर्ण करणं. त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षणाचा पहिला टप्पा, त्यानंतर ठीक नाही, त्यानंतर डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट किंवा जिल्हा प्रशिक्षणाचा टप्पा हा 1 इयरचा पूर्ण करणं. आणि त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षणाचा
प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा. हे सगळं IAS अधिकाऱ्यांसाठी करण्याचं काम सुद्धा कोण करते रे? लबासना करत असते. म्हणजे IAS अधिकाऱ्यांसाठी पायाभूत प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षणाचा पहिला टप्पा, त्यानंतर जिल्हा प्रशिक्षण याचं सुद्धा टाइम टेबल किंवा जे काय म्हणतात ना IAS अधिकाऱ्यांसाठी जे काय प्रोबेशनरी IAS अधिकारी असतात त्यांच्यासाठी दैनंदिन डायऱ्या लिहिणं असेल किंवा भारत दर्शन ह्या टप्प्यामध्ये इथं भारत दर्शन जे असतं पुढे जाऊन भारत दर्शन वगैरे असतं. मग त्या मुद्द्यामध्ये किंवा पुढे जाऊन त्या बाबतीमध्ये ह्यांचं शेड्यूल बनवण्याचं काम, वेळापत्रक बनवण्याचं काम सुद्धा लबासनाच करत असते. मग अशा पद्धतीने हे सगळे टप्पे आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेलेच आहेत. परंतु अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी फक्त पायाभूत प्रशिक्षण आणि IAS साठी हे तिन्ही प्रशिक्षणाचे टप्पे, हे की नाही, तिन्ही प्रशिक्षणाचे टप्पे. 3 म्हणजे काय, मी एक कन्सिडर करतोय व्यवसाय प्रशिक्षण आणि हा म्हणजे 4 टप्पे असं म्हणा. IAS साठी 4 टप्पे आणि इतर लोकांसाठी 1 टप्पा. अशा पद्धतीचं प्रशिक्षण कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं काम सुद्धा कोण करते रे? लबासना करत असते, की ज्याच्या संदर्भामध्ये आपण पाठीमागचं अख्खं लेक्चर घेतलेलं आहे. ओके, चला आता जाऊ पुढे जाऊया जरा. ओके, हे घेतलं होतं आपण सगळं, बघा ना, हे घेतलं होतं पायाभूत प्रशिक्षण. ओके, पायाभूत प्रशिक्षण 4 महिन्याचं, हे की नाही, 15 आठवड्याचं कुणासाठी आहे? अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा गट आहे की नाही, या सर्वांसाठी हे प्रशिक्षण का असतं रे? सोबतच असतं. का सोबत दिलं जातं? त्याचे उद्दिष्ट काय आहेत, हे की नाही, ते पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलेलंच आहे. ओके, या प्रशिक्षणाचा उद्देश काय असतो रे? ज्ञान केंद्रित कार्यक्रम किंवा व्यक्तिगत विकास केला जावा, हे की नाही, या पद्धतीने पायाभूत ट्रेनिंग डिझाईन केलं जातं, ज्याच्याविषयी सविस्तर आपण पाठीमागं बोललेलं. त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षणाचा पहिला टप्पा, व्यावसायिक प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आणि याच्यामध्ये जिल्हा संलग्नता किंवा डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट 1 वर्षाची असते, ठीक नाही. हे सगळं यालाच काय म्हटलंय, या एवढ्या टप्प्याला काय म्हटलं रे? सँडविच प्रकारचं प्रशिक्षण, जे 1969ला पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार आलं. एवढ्या सगळ्यांना काय म्हटलंय? सँडविच प्रकारचं प्रशिक्षण. सेम सँडविच प्रकारचं प्रशिक्षण हे गोरे समितीच्या शिफारशीनुसार 1986ला कोणाच्या लागू झालं? IPS अधिकाऱ्यांसाठी लागू झालं. हे पण बघा सेम, फक्त काय, पहिलं व्यावसायिक प्रशिक्षण एका ह्याच्यामध्ये दिलं जायचं, आता व्यावसायिक प्रशिक्षण 2 भागामध्ये दिलं जातंय आणि 2 भागाच्या मध्ये 1 वर्षाचं अंतर ठेवून डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट हे त्याच्यामध्ये दिली जाते. बाकी काहीही सुद्धा नाहीये. असं खायचं ते आता थोडं असं. याच्यामध्ये फक्त काय होतं की व्यावसायिक प्रशिक्षणाचा पहिला टप्पा झाल्यानंतर तो जिल्ह्यामध्ये जातो, जिल्ह्यामधल्या समस्या घेऊन परत तो लबासनामध्ये येतो दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि इथं समस्या केंद्रित ट्रेनिंग दिलं जातं. इथपर्यंत हे तुमचं ज्ञान केंद्रितच ट्रेनिंग आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला जिल्ह्यामधून तुम्ही परत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लबासनामध्ये येता त्यावेळेस तुम्हाला दिलं जाणारं प्रशिक्षण हे समस्या केंद्रित आहे. किंवा तुम्ही जे रोज डायरी लिहिता त्या डायरीमध्ये तुम्ही त्या राज्यामधले कायदे वगैरे अभ्यासात करत असतानाच त्या राज्यामधल्या समस्या काय आहेत त्या समस्या घेऊन कुठे येता तुम्ही? लबासनामध्ये येता. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या झोन, आता केडर नाही म्हणत आहे, 2017 पासून झोन आले, तर वेगवेगळ्या झोनमध्ये जे 5 झोन आहे तर त्या वेगवेगळ्या झोनमधील वेगवेगळ्या राज्यामध्ये असणारे IAS इथं येतील, एक नाही. वेगवेगळ्या सगळ्या राज्यांमधल्या, त्या राज्यांमधल्या ज्या जिल्ह्यामध्ये त्यांना पोस्टिंग भेटलेली आहे, ज्या जिल्हा त्यांना केडर भेटलेला आहे त्या जिल्ह्यामधल्या समस्या ह्या व्यावसायिक प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कुठं अभ्यासला जातील रे? परत एकदा लबासनामध्ये अभ्यासला जातील. हा मोठा म्हणजे जे म्हणतो ना आपण, जे मोठ्या प्रमाणावरती इथं समस्या केंद्रित अभ्यासाला जी सुरुवात झाली आणि इथून पुढं जे IAS ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये एक वेगळं मॉडेल पुढं आलं तर त्या मॉडेलला म्हटलं आहे सँडविच प्रकारचं मॉडेल. इथं लक्षामध्ये ह्या गोष्टींवरती सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे. याच्यावरती आयोगाने प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत. ओके, पण बेसिक लेवलचे प्रश्न आहेत, फक्त कोणाच्या शिफारशी जर झालं वगैरे एवढ्या पद्धतीचे बेसिक प्रश्न आहेत. किंवा आज तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे, पायाभूत प्रशिक्षणाचा उद्देश काय असतो, व्यावसायिक प्रशिक्षणाचा उद्देश काय असतो, दोघांमध्ये काय फरक आहे, याच्या अनुषंगाने सुद्धा भविष्यामध्ये प्रश्न विचारले जातील. ओके, पुढे बघायचं अजून. मग अशा पद्धतीने किती 24 महिन्यांचं प्रशिक्षण असतं हे. ओके, हे 24 महिन्याचं प्रशिक्षण. किंवा अजून मी बघा, मग ज्या वेळेस IAS अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सगळे 4 टप्पे पूर्ण होतात त्यावेळेस हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर UPSC परत एकदा यांची परीक्षा घेते, IAS अधिकाऱ्यांची परत एकदा परीक्षा घेते आणि त्यांना संबंधित राज्यामध्ये
जे केडर मिळालेलं आहे तर त्या राज्यामध्ये परत काय जातात रे, ते आपले अधिकारी म्हणून जातात. त्यांचा प्रोबेशनरी किंवा त्यांचा ट्रेनिंगचा पिरियड तिथं काय होतो रे, संपून जातो. ओके, बघा बरं हे पुढं. हां बघा, पायाभूत प्रशिक्षण ते व्यावसायिक प्रशिक्षण. व्यावसायिक प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा म्हणजे भाग 2 पूर्ण झालं की UPSC पुन्हा एकदा संबंधित अधिकाऱ्यांची परीक्षा घेते व त्यांना काय करते रे, संबंधित राज्यामध्ये काम करण्यासाठी पाठवलं जातं. ओके, आता बघा पुढं आपण बघूयात वेगळा मुद्दा, लबासनाचं ध्येय काय आहे. ओके, लबासनाचं ध्येय, मिशन ऑफ लबासना. ओके, बघा बरं काय आहे, नीतिप्रवण, पारदर्शक, चौकटीत व्यावसायिक व जबाबदार संधी सेवेचं प्रशिक्षण देऊन सुशासन घडवणं. बघा, नीतिप्रवण आणि पारदर्शक, चौकटीत व्यावसायिक व जबाबदार संधी सेवेचे प्रशिक्षण देऊन सुशासन घडवणं, गुड गव्हर्नन्स, सुशासन घडवणं हे ध्येय लबासनाचं आहे. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारला जाईल किंवा खूप मोठ्या पद्धतीने हे आजपर्यंत प्रश्न विचारलेला नाही. आता पुढे बघा, लबासनामधील संस्था, याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही आहे. लबासनामधील संस्था तुम्हाला सरळ सरळ आयोग प्रश्न विचारेल, पुढीलपैकी कोणती संस्था ही लबासनाचा भाग आहे. ओके, अशा पद्धतीचा प्रश्न. बघा, राष्ट्रीय प्रशासकीय संशोधन संस्था ही लबासनामधली सर्वात मोठी रिसर्च सेंटर आहे, हे की नाही. राष्ट्रीय प्रशासकीय संशोधन संस्था ही लबासनामधील सर्वात मोठी काय रे, संशोधन संस्था आहे. बघा लक्षात ठेवा, तिचं नाव काय आहे, राष्ट्रीय प्रशासकीय संशोधन संस्था. पुढे बघा, आपत्ती व्यवस्थापन केंद्र ही दुसरी संस्था आहे. पुढे अजून बघा संस्था, ग्रामीण अभ्यास केंद्र, लिंगभाव केंद्र, ग्रामीण पतसंस्था केंद्र. अशा पद्धतीने ह्या 5 संस्था लबासनाचा भाग आहेत. ओके, तुम्हाला आयोग प्रश्न विचारेल, पुढीलपैकी कोणती संस्था लबासनाचा भाग आहे, लबासनाचा भाग नाही. लक्षात ठेवा, आजपर्यंत प्रश्न विचारलेला नाही, पण पुढे जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रत्येक बीट्स इथली महत्त्वाची आहे. लबासनाचं गीत, अकॅडमी ऑफ सॉन्ग. मग लबासनाचं गीत काय आहे, ते कुणी रचलं, कुणी कंपोज केलं, कोणत्या भाषेमध्ये आहे, आणि ज्यावेळेस हे गीत स्वीकारलं त्यावेळेस लबासनाचे जे काही हेड होते ते कोण होते, या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारले जातील. बघा बरं, लबासनाचं गीत कोणत्या भाषेमध्ये आहे रे, बंगाली भाषेमध्ये आहे. ओके, कोणत्या भाषेमध्ये आहे रे, बंगाली भाषेमध्ये आहे. बंगाली भाषेव्यतिरिक्त त्याच्यामध्ये हिंदी, तमिळ, मराठी या भाषेमधल्या सुद्धा काही ओळी आहेत, हे लक्षात ठेवा. पण त्याचं मूळ कोणती भाषा आहे, बंगाली भाषेमध्ये आहे. हे गीत कुणी लिहिलं आहे, अतुल प्रसाद सेन यांनी हे गीत रचलेलं आहे. कुणी, इथं प्रश्न आलेला आहे, कोणी रचलं गीत, कोणी रचलेले, अतुल प्रसाद सेन. कधी, 1871 ते 1934 या काळामध्ये हे अतुल प्रसाद सेन यांनी हे गीत रचलेलं आहे. अतुल प्रसाद सेन कोण आहेत, गायक आहेत, वकील आहेत, समाजसेवक आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि साहित्यिक सुद्धा आहेत. याच्यामध्ये हे लक्षात ठेवा. हे लबासनाचं गीत नेमकं काय आहे, कोणतं गीत आहे लबासनाचं, बघा, हो हो धरमते धीर, हो हो करमते बीर. बघा लबासनाचं गीत, त्या गीताचं नाव काय आहे, हो हो धरमते धीर, हो हो करमते बीर. बघा, व्हा धर्मात वीर, व्हा कर्मात वीर, व्हा धर्मात वीर, व्हा कर्मात वीर. काय लबासनाचं गीत, हो हो धरमते धीर, हो हो करमते बीर. ह्या गीताच्या माध्यमातून जे म्हणतो ना, IAS अधिकाऱ्यांचं स्पिरिट जागृत ठेवण्याचं काम ह्या गीताच्या माध्यमातून केलं जातं. काय आहे बघा ना, हो हो धरमते धीर, हो हो करमते बीर, व्हा धर्मात वीर, व्हा कर्मात वीर. अशा पद्धतीचं हे काय रे, गीत आहे. या गीतामध्ये बंगाली भाषेच्या व्यतिरिक्त हिंदी, तमिळ, मराठी या भाषेतील ओळी सुद्धा आहेत. लक्षात ठेवा, कोणकोणत्या भाषेतल्या ओळी आहेत, सरळ सरळ तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, हे की नाही. बंगाली भाषेव्यतिरिक्त कोणत्या भाषेतल्या ओळी आहेत, हे की नाही, हिंदी, तमिळ, मराठी. हिंदी, तमिळ आणि मराठी या भाषेतल्या सुद्धा ओळी आहेत. या भाषेतल्या ओळी कोणत्या आहेत बघा, या भाषेतल्या ओळी, या ओळी म्हणजे काय, हो हो धरमते धीर, हो हो करमते बीर. या ओळीचं त्या काय आहेत रे, भाषांतर आहेत, की त्या ओळीचं भाषांतर हिंदी आहे वगैरे, मराठी आहे, ह्या सगळ्या भाषांमध्ये झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. या गीताच्या माध्यमातून या गीताच्या माध्यमातून IAS अधिकाऱ्यांचं स्पिरिट, प्रेरणा
कायम ठेवणं किंवा कायम ठेवणं अपेक्षित असतं. ओके, पुढे बघा, लबासनाचं गीत ज्यावेळेस स्वीकारलं गेलं त्यावेळेस लबासनाचे संचालक राजेश्वर प्रसाद होते. कोणाच्या काळामध्ये हे गीत स्वीकारलं गेलं? राजेश्वर प्रसाद. ते कधी होतं? 1973 ते 1977 या काळामध्ये ते काय होते रे? लबासनाचे संचालक होते. कोणाच्या काळामध्ये स्वीकारलं गेलं? राजेश्वर प्रसाद. कोणी रचलं? अतुल प्रसाद, हे की नाही? अतुल प्रसाद सेन. अतुल प्रसाद, बघा ते राजेंद्र प्रसाद आहेत, हे अतुल प्रसाद सेन आणि हे कोण? राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद आणि अतुल प्रसाद, गफलत होईल बघा. अतुल प्रसाद सेन ह्यांनी रचलं आणि राजेंद्र प्रसाद किंवा राजेश्वर प्रसाद हे संचालक असताना त्या कालावधीमध्ये काय रे? स्वीकारलं गेलं. अशा पद्धतीने हे काय रे? लाभासनाच्या बाबतीमध्ये सगळी माहिती आपण इथं पूर्ण केलेली आहे. ओके, काय काय बघितलं रे आपण लाभासनाच्या बाबतीमध्ये? पहिल्यांदा काय बघितलं लाभासनाच्या बाबतीमध्ये? हे सगळे मुद्दे आपण लाभासनाच्या बाबतीमध्ये बघितले की जे आपल्याला खूप खूप महत्त्वाचे आहेत. एका मिनिटामध्ये रिव्हिजन करूयात काय आपण? हे लाभासनाच्या बाबतीतले आपण सगळे बेसिक मुद्दे बघितले. येस ना? बघितले ना सगळे हे बेसिक मुद्दे आपण बघितले? येस की नो रे? क्लिअर ना रे? ह्या सगळ्या गोष्टी, जवाहरलाल नेहरू वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या. ओके, त्यानंतर लबासनाचा इतिहास बघितला, घटनाक्रम बघितला आपण लबासनाचा. येस रे? सगळं बघितलं. हे आपण कशा पद्धतीने झालं, काय झालं वगैरे हे सगळं आपण बघितलं. त्यानंतर ह्या दोन संस्था, त्या संस्थांना कशा कधी लालबहादूर शास्त्रींचं नाव दिलं, त्याच्यामध्ये कधी नॅशनल शब्द जोडला, हे आपण सगळं बघितलं की नाही? त्यानंतर हे सगळ्या गोष्टी झाल्या. मग ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये असेल, पुढे लबासनाचे कार्य काय आहेत, त्या कार्यानंतर आपण हे मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम काय आहे त्याच्या बाबतीमध्ये हे सगळे आपण इथं मुद्दे बघितले. त्यानंतर हा 6 आठवड्यांचा हा राज्य नागरी सेवेतून IAS दर्जावर बढती झालेल्या अधिकाऱ्यांसाठी असणारा हा प्रोग्राम, त्याच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघितली. त्यानंतर हे ई प्रशिक्षणाचे प्रकार बघितले. इथं 2च्या ठिकाणी 5 करा. ओके, हे प्रकार आपण सगळे आत्ता बघितलेले आहेत. ओके, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. लाभासनामधल्या संस्था हे लक्षात ठेवा. लाभासनाची सगळ्यात मोठी संशोधन संस्था कोणती आहे? राष्ट्रीय प्रशासकीय संशोधन संस्था. ही लाभासनामधील सर्वात मोठी संस्था आहे. तिचं नाव बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन रिसर्च. ओके, ही लक्षात ठेवा. ओके, अशा पद्धतीने हे अकॅडमीचं सॉन्ग लक्षात ठेवा. कोण आहे, कोणतं सॉन्ग आहे, कोणी कंपोज केलं, कोणत्या भाषेमध्ये कंपोज केलं, त्याच्यामध्ये कोणत्या भाषेतले शब्द आहेत, कोणाच्या काळामध्ये ते स्वीकृत झालं, त्याचा उद्देश काय आहे हे लक्षात ठेवा. हे की नाही? आणि अशा पद्धतीने आपण काय केलं रे? पूर्णपणे लाभासनाचा अभ्यास केलेला आहे. पुढे आपल्याला आता सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचा अभ्यास करायचा आहे. ओके ओके ओके, थांबूयात आपण थोडं.